झालेले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखंड सकल मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि ज्या राजकीय पक्षांना वाटत नव्हतं की हा मराठा समाज मताच्या स्वरूपात कधी एकत्र येऊ शकत नाही, तो आता झालेला आहे. मी फक्त एकाच वाक्यात माझं भाषण संपवून थांबतो. ज्यांना वाटलं होतं की मराठा समाज राजकीय पक्षांना की मताच्या स्वरूपात एकत्र झाले नाही, तो आता झालेला आहे. जर त्यांनी येणाऱ्या काळात 2 ते 3 दिवसामध्ये जर ह्याच्यावर निर्णय घाई घेतला, जसा झटका ह्या लोकसभेला मराठा समाजाने दिलेला आहे, तसा येणाऱ्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला हा झटका मोजावाच लागणार आहे. त्याची किंमत कुठल्याही सरकारला मोजावीच लागणार आहे. एवढे बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिवराय. जय शिवराय. सर्वांना माझा जय शिवराय. मराठा आरक्षण हा मुद्दा आता नवा राहिलेला नाही. अनेक वर्षापासून सगळ्याच पक्षांनी, सगळ्याच पक्षाच्या जाणत्या राजांनी मराठा समाजाला झुलवत ठेवलं होतं. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी गेल्या 6 महिन्यामध्ये सगळा महाराष्ट्र नव्हे सगळा देश हलवला आहे. याची कल्पना सर्वांना आहे. शासनानं अनेक समित्या नेमल्या, अहवाल आले आणि देव म्हटले, पण तोंडाला पानं पुसले. गेल्या काही काळामध्ये जे आयोग नेमले, जे समित्या, त्याचे अहवाल आले, त्यांनी आरक्षणाचा कायदा करू म्हटले, पण केलेला नाही. जो GR दिला तो अर्धवट आहे. आम्हाला ओबीसी मधून किंवा सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे. ज्यांना दाखले मिळाले त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना दाखले मिळत नाहीत, ज्यांची नोंद नाही, त्याचं करायचं काय? त्यामुळं मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे, सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी आपण गेली 6 महिने प्रयत्न करत आहोत. राज्य शासनाला वाटत होतं, सरकारला वाटत होतं की मराठा माणूस कधी एकत्र येत नाही, कधी येणार नाही. पण आता सांगितलं आहे की तुम्हाला आम्ही एक छोटा धक्का दिलेला आहे. लोकसभेला तुम्हाला आम्ही छोटा धक्का दिलेला आहे. तुम्ही जर आता त्या 2-4 दिवसामध्ये जरांगे पाटलाच्या म्हणण्याप्रमाणे जर तसा GR काढला नाही किंवा तसं परिपत्रक काढलं नाही, तर आमचा धक्का असा असेल, तुम्ही नामोनिशाण व्हाल. ज्यांना जरांगे पाटलाच्या म्हणण्याप्रमाणे जर GR नाही काढला, तर येत्या विधानसभेला नव्हे कुठल्याही निवडणुकीला तुमचं नामोनिशाण होईल. मग ते कोणीही असो, कुठलाही पक्ष असो, कुठलाही राजकीय माणूस असो, त्यांनी जर ह्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर त्याचा पत्ता कट होईल, त्याचं नामोनिशाण होईल. हा इशारा वजा आपण सगळ्या मराठ्याच्या वतीनं आम्ही बोलतो आहे. तरी सर्व समाज बांधवांनी पुन्हा एकत्र यावं. आता आलेलं आहेतच. आणि इतर समाजाची जी भीती आहे की आमचं घेतात काय, आम्ही कोणाचंही घेत नाही. आम्ही फक्त आमच्या हिश्श्याचं, आमच्या वाट्याचं मागतोय. त्याच्यामुळं इतर समाजाने सुद्धा भीती बाळगण्याचं कारण नाही. ते आम्हाला पाठिंबा देतील. आणि त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व समाजाच्या वतीनं मागणी आहे की मनोज जरांगे पाटलांची मागणी लवकरात लवकर 2 दिवसात पूर्ण करावी. अन्यथा पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा नामोनिशाण राहणार नाही. आमची एकी, आमची बळ तुम्हाला दिसलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त बळ पुन्हा येत्या निवडणुकीला दिसेल, याची नोंद घ्यावी. तशा प्रकारे सर्व आपले समाजाचे आमदार, खासदार यांनी प्रयत्न करावेत. कालच आपले तालुक्याच्या सन्माननीय आमदार राजभाऊ राऊत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि असं सर्व मराठा खासदारांनी, आमदारांनी प्रयत्न करावेत आणि आपल्या मागण्या मान्य कराव्यात, ही विनंती. पुन्हा एकदा जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय. आज आपण आपले मराठ्यांचे दैवत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत.
खरं तर आपल्या मराठ्यांना त्यांच्या माध्यमातून एक चांगला योद्धा, कणखरी योद्धा आणि जो कुठल्याही दबावाला बळी न पडता आत्तापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्याच मतदानाने 30 मराठा खासदार निवडून दिलेले आहेत संसदेत. आणि आता इथून पुढं त्या खासदारांनी संसदेत बोलणं गरजेचं आहे, कारण मराठ्यांना न्याय मिळेल ह्या हिशोबाने सगळ्या मराठ्यांनी किंवा बाकीच्या जातींनी त्यांना मतदान केलेलं आहे. आणि इथून पुढं जर मराठा खासदार बोलले नाहीत तर मराठा आमदारांना अजिबात मतदान करायचं नाही, कुणीही मराठा आमदार असू द्या. कारण आपला लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आपली लेकरं रस्त्यावर बसलेत, अक्षरशः एवढे शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्या नाहीत, आत्महत्या करायची वेळ आली. मग ह्या खासदारांना आमदारांना कळायला पाहिजे की आपण आपल्या लेकरांसाठी मराठ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या भावांना विनंती करते, आपण यापुढं जर आपल्या समाजाला कुणी लक्षात नाही घेतलं, खरं तर आत्ता त्यांना लक्षात आलेलं आहे. कारण बरेच खासदार थोड्या मतांनी पडलेले आहेत. का पडलेले आहेत तिथे त्यांचं चाललंय. दानवेसारखे एवढे मंत्री सुद्धा पडलेले आहेत, किंवा आणखी बरेच मराठा खासदार आहेत की ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी SIT लावा म्हणून सांगितलं, ज्यांनी काळा दिवस पाळला, ह्या सगळ्यांना पाडण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा कुठलाही मराठा आमदार संसदेत नाही गेला पाहिजे, एवढी एक तुम्हाला निक्षून म्हणजे कळकळीची विनंती आहे माझी. आणि आपण सगळ्यांनी मराठा आंदोलनासाठी इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीनं खरं तर मनोज जरांगे दादांना भरपूर आयुष्य लाभो. कारण आपल्यासाठी बरंच त्यांना आरक्षणच नाही, आपण पण आपल्या लेकरांच्या ज्या काही अडचणी असतील त्या त्यांना सोडवायच्या. या निमित्तानं मी सांगते त्यांना आमच्या मराठा समाजासाठी लढण्यासाठी भरपूर आयुष्य भगवंतांनी द्यावं एवढी परमेश्वरची प्रार्थना. आज सकल मराठा समाज बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं या रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रामध्ये पहिलंच आंदोलन बार्शी शहरानं या ठिकाणी हे रास्ता रोकोच्या माध्यमातून केलेलं आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. कारण मनोज जरांगे पाटील हे तिसऱ्या वेळेस आमरून उपोषणाला आज तिसरा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा. आणि ते उपोषणाला बसलेले असताना पहिला बार्शी तालुका असा आहे की त्यांनी हे आंदोलन त्यांच्या समर्थनार्थ केलेलं आहे. आणि बार्शी तालुक्याचंच अनुकरण करत इथून पुढे महाराष्ट्रामध्ये सगळे तालुके आणि जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन होईल यात मात्र शंका नाही. तसंच बार्शी सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे त्या पद्धतीनं आज पहिलं आंदोलन हे बार्शी शहरामध्ये होतं. इथून पुढं हे रास्ता रोको आंदोलन साखळी पद्धतीच्या माध्यमातून इथून पुढं असंच कंटिन्यू रोज चालू राहणार आहे. त्यामुळं उद्या 11 जून रोजी सकाळी ठीक 10 वाजता असंच आंदोलन बार्शी तालुक्यातलं सर्वात मोठं शहर असणाऱ्या वैराग या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर अशाच प्रकारचं आंदोलन उद्या वैराग या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं बार्शी शहरातील सर्व मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की आपला मराठा योद्धा तिथं मरणाच्या दारात आहे, आपल्या आया बहिणींसाठी आपल्या लेकरांसाठी मरणाच्या यातना सहन करतोय. तर त्या यातना आपल्यासाठी इतक्या महत्वाच्या आहेत की आपण फक्त आपल्या महत्वाच्या आयुष्यातला 1 तास आपल्या समाजासाठी जर देऊ शकत नसेल तर ह्यापेक्षा दुर्दैव कुठलं नाही असं मी या ठिकाणी सांगतो. आणि उद्या होणाऱ्या आंदोलन देखील याच मोठ्या संख्येनं वैराग या ठिकाणी सकाळी 10 वाजता सर्वांनी उपस्थित राहावं असं विनंती करतो. आणि आता जे तहसीलदार साहेब यांना जे निवेदन आपल्याला द्यायचंय त्या निवेदनाचं मी वाचन करतो. आणि इथं अपर तहसीलदार माननीय वृषाली केसरकर मॅडम त्यांच्या वतीनं इथे आलेले आहेत. तर तहसीलदार मॅडम यांना विनंती करतो की मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी या निवेदनाचं दोघं पण आहे बार्शी तहसीलदार बार्शी विषय सगळे सोयरे कायदा लवकर पारित करून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याबाबत वरील विषयास अनुसरून मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत. आजचा उपोषणाचा त्यांचा 3रा दिवस असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेणे हे सरकारचे काम असून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. मराठा समाजाची मागणी असलेले 50% आतून ओबीसी मधून आरक्षण व सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणी त्वरित करून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे व सबंध मराठा समाजाला लवकर न्याय द्यावा. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला जर काही झाले तर ते सरकारला परवडणारे नसेल. त्यामुळे सरकारने येत्या 2 ते 3 दिवसात सर्व मागण्यांचा विचार करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल. धन्यवाद. जय शिवाजी. पोलिसांचा अभिनय ही करा काय म्हणा आभार म्हणा.